आदिशक्तीचे आवाहन करून हेच सांगते की ऐका हो ऐका, कन्या नवतरुणी झाली हो। ओम गण गणपतये नमः। ओम गौरी सुताय नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात। याचा अर्थ पण समजून सांगते। कात्यायनाय म्हणजे एक प्रकारे कात्यायनी देवी आणि कात्यायन सुद्धा। कात्यायन म्हणजे एक प्रकारे व्याकरणाशी संबंधित असलेलं। काही लोक अंकशास्त्र, गणितशास्त्र, विज्ञानशास्त्र याच्याशी संबंधित सुद्धा याचं संबोधन करतात। ही देवी कात्यायनी म्हणजे शक्ती, ऊर्जा, दुर्गेचं स्वरूप। यजुर्वेद आणि स्कंद पुराण, देवी भगवती महात्म्य या सर्वांमध्ये तिचा उल्लेख आहे। दुर्गा आणि कालिका यांचं एकत्रित स्वरूप असलेली देवी, जी प्रकट झाली याकरता जेव्हा महिषासुराचा वध होणार होता तेव्हा जनमान्य क्रोध करत होते। त्यांच्या सहनशीलतेची परिसीमा झाली होती। त्यामुळे देवीचे नवदुर्गेमधले एक स्वरूप प्रकट झाले। विद्महे म्हणजे जाणून घेणे, समजून घेणे। कन्याकुमारीची धीमहि म्हणजे कन्याकुमारी जिचं आम्ही ध्यान करत आहोत। तन्नः दुर्गे प्रचोदयात म्हणजे काय, तर दुर्गा देवी तू आम्हाला प्रोत्साहित कर, ते ध्यान करण्यासाठी आम्हाला प्रेरित कर। जागर स्त्री शक्तीचं म्हणलं की काही काही चक्क मेल व्ह्युअर्स आहे। आता माझ्याकडे जर डायरेक्ट काउंटिंग येतं की काय चालू आहे काय नाही, कोण म्हणजे लाईक केलेला कळत नाही, कधीच कोणालाच कळत नाही। डिसलाईक केलेलं सुद्धा आता त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो युट्यूबर्स आणि ऑल ओव्हर व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स मध्ये। तर त्यामुळे निगेटिव्ह जर जे आहे ना तर त्याचं काउंटिंग नाही होत आणि त्याचं डिस्प्ले पण नाही होत। पण हा मेल व्ह्युअर्स का फिमेल व्ह्युअर्स, इंडियन, अदर कंट्रीज सगळं काउंटिंग होत असतं। तर चक्क जागर स्त्री शक्तीचा मध्ये काय स्त्री शक्तीचं जागर चालू आहे की काय शिकवण्यात येतं की म्हणून खरं पण चेक करत असेल। हा करा ना, तुमच्याच फायद्याचं आहे। कारण तुम्हाला जिने जन्म दिला ना ती सुद्धा स्त्री आहे आणि स्त्रीचा आदर करणं तुमचं परम कर्तव्य आहे बरं का। करा ना आदर, भावभावनांना, सर्व अस्तित्वांना समजून घ्या। चांगलीच गोष्ट आहे की एखादा गुन्हेगार घडण्यापेक्षा एखादा चांगला सज्ञान तरुण, चांगलं सज्ञान पुरुष बनणं चांगली गोष्ट आहे की। खरं पण आव्हान आहे तुम्हाला आणि स्वागत सुद्धा आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम इन जागर स्त्री शक्तीचा। मी आज काही जणांना म्हणजे काही लोकांना असं निर्देश करते आहे की ज्ञानी लोकांनी, धर्माचरण करणाऱ्या लोकांनी, शुद्ध आचरण असलेल्या लोकांनीच व्हिडिओ पाहावा। कारण हा कन्येचा सन्मान आहे, स्त्रीचा सन्मान आहे, हो ना। मीच हा विषय निवडायचा प्रयत्न केला ना, मग निवडताना सर्व गोष्टींबद्दल बोलणं गरजेचं आहे। आणि काही गोष्टी तुम्हाला अशा पण असतात का, अरे रे रे हे बोललं का, अरे रे करतच आम्हाला मागं ठेवण्यात आलं। प्रत्येक गोष्टीला आम्हाला पुढे नेण्यात नाही आलं। हा पण तुम्ही पुढे नेहो नाही तर नाही नेहो, आम्ही आमच्या स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने, एक स्त्री जरी असलो ना तरी सर्वांच्या पुढे आहोत। म्हणून आदरपूर्वक सर्व स्त्री पुरुषांना, सर्व आई वडिलांना वंदन आहे आणि निवेदन आहे की तुम्ही तुमच्या मुलींसोबत, कन्येसोबत तुम्ही यामध्ये उपस्थित राहा। कारण हा जागर स्त्री शक्तीचा आहे आणि उत्सव स्त्री सन्मानाचा आहे। प्रत्येक वळणाचा योग्य रीतीने सन्मान करा, स्वीकार करा, हीच माझी विनंती आहे। त्यामुळे समस्त स्त्री वर्गाला वंदन करून, शक्तीला स्मरण करून, आदिशक्तीचे आवाहन करून हेच सांगते की ऐका हो ऐका, कन्या नवतरुणी झाली हो।
everyone, welcome in Mahi's kitchen and home, puja and Devdarshan also. I have started a devotional program which is जागर स्त्री शक्तीचा उत्सव स्त्री सन्मानाचा. जागर स्त्री शक्तीचा मध्ये आपण आता सध्या पाहतोय की एक अशी देवी आहे जी दक्ष राजाची कन्या बनली. आपण सर्वसामान्य स्त्रिया कधी कधी आपण देवाला हात जोडतो, म्हणतो काय देवा काय म्हणायचं आम्ही तुम्हाला, आमचं दुःख आम्ही तुम्हाला कसं सांगायचं, कशाला आम्हाला स्त्री बनवलं तुम्ही. प्रत्येक स्त्री कधी ना कधी तिच्या आई वडिलांसमोर, घरातल्या लोकांसमोर, तिच्या मैत्रिणींशी कुजबुजते, कधी तिच्या बहिणींसोबत बोलते, कधी घरातल्या आजीसोबत बोलते, हो ना. कधी जर कोणी थकले असेल ऐकून ऐकून जाते थेट देवासमोर. पण स्त्रीचा जन्म का, कशासाठी, सहनशक्ती, सक्षमता, तिच्यामध्ये ते गुण आत्मसात असतात ना. प्रसन्नवदनी, सुहास्यवदनी, मृदुभाषी, कोमल, नाजूक, सुंदर, ज्ञानी, तेजस्विनी. स्त्रीचं वर्णन करता करता, म्हणजे सुरुवात तर कन्येपासून होते, तिचं वर्णन करता करता सगळे सकारात्मक जे शब्द आहेत ते कमी पडते. सगळे घरचे जे आपले लोक राहतात, सगळे कुळाचार वगैरे हेच सांगतात की स्त्री घरचा सम्मान असते. काही जण सामानासारखे कुणालाही स्वाधीन करता, कसंही तिला वागवणे देतं. हे चुकीचं आहे. हे उघडकीस करण्याकरताच जागर स्त्री शक्तीचं आहे. दक्ष राजाने तर असं ठरवलं होतं की नाही, मी ही जी मुलगी येणार घरी, झालं इथं द्वेष भावना तर मनात एकदम, आता मी हिचा द्वेष करणार, मला जसं पाहिजे तसं कठोर शासन करणार हिच्यावरती, संपूर्ण अधिकाराने मी तिला सगळे नियम लावणार, जसं म्हणाल तसं तिला वागावं लागलं. एक बाप म्हणून ते दक्षराज कधी म्हणजे असं अनुचित वागत नव्हते ते, कारण ते त्यांच्या मुलींना इतकं चांगलं वागत होते. मग देवीला जर त्यांनी मुली स्वरूपात मागितलं असेल तर हा राग असू शकतो, द्वेष असू शकतो, ते काय असं अनुचित थोडी वागतील कधी नाही. ती शक्ती जन्मली सुद्धा बरं का त्यांच्या घरी. पण ती जन्मली ना, तिचं विलक्षण स्वरूप पाहून दक्ष राजाचं पितृप्रेम असं जागृत झालं की त्याला संपूर्ण विस्मृती झाली की तो कधी कैलासावर गेला होता, कधी त्यांनी देवीला वचन मागितलं होतं. कन्या जन्मली तर सर्व त्रैलोक्यात दवंडी पिटली. ऐका हो ऐका, दक्ष राजाला एक विलक्षण कन्या झालेली आहे. त्या ठिकाणी सर्व राज्यभर उत्सव साजरा करण्यात आला. त्या नवकन्येचं स्वागत करण्यात आलं आणि तिचं नामकरण सोहळा सुद्धा पार पडला. पण तिचं नाव तर दक्ष राजाने सती ठेवलं. दक्षराज ते त्यांच्या विरोधात कसं जाणार आणि काय विचारणार, सती म्हणजे काय. पूर्ण आनंदमय वातावरणात काही लोकांनी हे प्रश्न केला. त्यांच्या मनाला प्रश्न पडला ना, पण विचारण्याची तर हिंमत नाही. विचार करू लागले, सती म्हणजे काय असतं, पहिल्यांदाच आपण ऐकतो आहे, असं नाव तर कोण्या मुलीचं ऐकलं नाही. पण अतोनात त्या मुलीच्या प्रसव वेदना सहन करणाऱ्या देवी प्रसूतीने पूर्ण संयमतेने हे विचारलं की हे नाथ, हिचं नाव सती नेमकं म्हणजे काय असतं. तो शुभ मुहूर्तावर जन्मली आहे. हा, ही येण्याआधी ना शक्तीहीन असं वाटत होतं सर्व काही, थोडं अंधारमय वाटलं. पण ही आली, सर्व घर प्रसन्न झालं आपलं, सर्व राज्यभर उत्सव साजरा करण्यात आला. मग हिचं नाव असं का ठेवण्यात आलं. तेव्हा दक्ष राजाने हे सांगितलं की मी हिचं स्वरूप पाहत होतो. आपल्या सर्व मुली कुजबुजत होत्या ना आपल्या समोर येऊन की हिचं नाव काय ठेवायचं, हिचं नाव हे ठेवायचं की ते ठेवायचं.
मग मला तिचं स्वरूप पाहून, तिचं सदा स्मित हास्य पाहून मला असं वाटलं की हिचं नाव सती ठेवलं पाहिजे, कारण हिच्या स्मित हास्यामध्ये सातत्य होतं. आणि मला असं वाटलं हिच्या स्वरूपाकडे बघून की हिच्यामध्येच सत्य आहे. हिच्या इतकं सत्य आणि प्रेम असं काही असूच शकत नाही, अशी माझी धारणा आहे. त्यामुळेच या कन्येचं नाव मी सती ठेवलं आहे. सत्यवचनी होईल याची मी अपेक्षा करतो. सत्याने सर्वांना प्रेरित प्रकाशित करेल असा माझा हिला आशीर्वाद आहे. तर सती तर खुदकन नसली, पण आदिशक्ती जी शक्ती स्वरूपात होती, तिला एक विचार पडला ना की आपल्या आधीच्या संसारामध्ये कैलासावरती आपण मानस सरोवर, काही लोक मानस सरोवर सुद्धा म्हणतात, अपभ्रंश आहे ते त्याचा. तर तिथं तर सत्य आणि प्रेम हे दोन तिने राजहंस निर्मित केले. तिथं विलोभनीय मनोहरी असं काही दृश्यच नव्हतं ना. स्त्री प्रत्येक सांसारिक सुख भोगताना, प्रत्येक नाते संबंध सांभाळताना, प्रत्येक नात्यांना ती उचित न्याय देते. त्या प्रत्येक स्वरूपातून तिला जावं लागतं. कितीही आपण प्रयत्न केले आतोनात जरी की नाही माझी मुलगी छोटीशी लेकरू असली पाहिजे, माझी अशी इच्छा आहे की तिला मी पाळण्यात झुलवलं पाहिजे, ती मोठी होऊन जाते. तुम्ही पाळण्यात नाही तिला कधीतरी थापटता मान्य, पण तुम्ही तिचा लाड तसाच करता, पण ती मोठी तर होतेच ना. सर्वांना सतीच्या नावाचा अर्थ कळला. अशीच उत्साहात सर्व दिवस एक एक जात होते. तर यावरून आपण काय बोध घेऊ शकतो की एक मुलीचा एका घरामध्ये जन्म होतो. धनवैभवाने संपन्न असलेलं कुटुंब असू दे किंवा सर्वसामान्य कुटुंब असू दे, कोणतीही परिस्थिती असू दे, ती तुमची शक्ती बनून येत असते. ती कधीही तुमचा साथ सोडत नाही. तिच्या हातून जर चूक घडली तर सर्व समाज तुम्हाला बोट दाखवतो की असं आहे का तुमची मुलगी. ती सर्व मर्यादांचं पालन करते. हा, जर तिला घराची जाणीव असेल तर बरं का, हे मात्र सत्य. काही घरांमध्ये जर तिचा नकार करण्यात आला तरी पण ती काही दिवस तिचे कष्टात जातात, दुःखात जातात. पण एक दिवस असा येतो की हा, तुम्ही तिच्या प्रेमाला नकारू नाही नकारू शकत तुम्ही. नंतर बाप लेकीचं नातं सर्वात महान, सर्वश्रेष्ठ समजण्यात येतं. देवीच्या नावाचा उचित न्याय देण्याचा मी प्रयत्न केला, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मला पण हेच म्हणायचे सगळे की तुझं नाव असं कसं ग, कधी ऐकलं नाही असं नाहीये, आहे ना माझं नाव पण. माझ्या जन्माच्या वेळेस पण शुभ मुहूर्त होता, तर माझ्या जन्माच्या बद्दल सगळेच परेशान होऊन जातात. म्हणजे काय वाईट का, थक्क होऊन जातात असं कसं म्हणून. जन्माच्या वेळेस एखाद्या कन्याचा जन्म कोणत्याही समयी होऊ दे, अमावस्या ओलांडून आलेल्या मुलीला लक्ष्मीचं स्वरूप मानतात. विविध शुभतिथींना जन्मलेल्या मुलींना ते योग्य ते सन्मान देण्यात येतो. सर्वसामान्य मुली काय अशाच थोडी राहतात, त्या सुद्धा स्त्री आहे. त्यांना किती कष्ट पडते जगताना, जगण्याचा संघर्ष करताना, घराचा आत्मसन्मान निर्माण करताना. म्हणून कोणत्याही समयी जन्म, तुमची जी मुलगी असते ती तुमची शक्ती असते. मी होणार म्हणून सर्व स्त्रियांना, स्त्री वर्ग एकत्र येत असतो. त्यांना काय त्रास होतो त्यांनाच माहितीये, किती कष्टदायक असतं ते त्यांनाच माहिती असतं. माझ्या आई तर सांगते की मी चक्क हात जोडले म्हणजे माझ्या आईला, म्हणजे माझ्या अम्माला तिचे पाय पडले की तू कसं केलं असं म्हणजे एवढं सहन. मी गुरुवारी रात्रीची
शुक्रवारी पहाटे जन्मले, म्हणून माझ्या पत्रिकेमध्ये 2 तिथी आहेत, गुरुवार शुक्रवार. गुरुवार लक्ष्मीचा, शुक्रवार देवीचा, दोन्ही आले की मग दोन्ही आल्या तर मग ज्ञानाच्या देवीने मला काय आशीर्वाद थोडीच दिला. कष्ट पडले मान्य, पण मला जडणघडण करताना त्यांनी कधी कमतरता मला पडू दिली नाही. माझ्या सर्व प्रयत्नांना योग्य ते न्याय दिला आणि सर्वांना आश्चर्यचकित करण्या इतकं मला ज्ञानी बनवलं. माझं 2दा वारस करण्यात आलं, एक आजोळी आणि एक माझ्या वडिलांच्या घरी. इकडं मावशींनी नाव ठेवलं माहेश्वरी. आदिशक्तीचं ते नाव आहे. आणि मुळाक्षरे जे आहेत ना, एक ब्राह्मण आहेत, त्यांनी एका पूजा विधीच्या समयी सर्व लोकांना समजावून सांगितलं होतं. त्यांनी म्हणजे ते जे ज्ञान प्रदान केलं आम्हाला, त्याच्या बदल्यात त्यांनी काहीही घेतलं नाही, पण उलट त्यांनी आमची नेत्र उघडणी केली की काय असतं धर्मशास्त्र, काय असतं याची त्यांनी माहिती सांगितली. मुळाक्षरांची योग्य ती माहिती दिली. त्यांनी सांगितलं की माहेश्वरी सूक्त मधून मुळाक्षरे घेण्यात आली. माहेश्वरी ह्या शब्दाचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी अन्नपूर्णा देवीच्या स्तोत्रामध्ये सुद्धा माझं नाव आहे. माझं म्हणजे तिथं देवीचं नाव आहे की त्यामध्ये नाव आहे. लक्ष्मी स्तोत्रमध्ये नाव आहे. शंकराचार्य रचित स्तोत्रामध्ये तिचं नाव आहे. जय शारदे वागेश्वरी, याच्यामध्ये सुद्धा माहेश्वरीचं नाव आहे. पण कोणी म्हणे की नाही, माझे वडील म्हणले सोनाली नाव घ्यायचं, सोनाली नाव ठेवण्यात आलं. घरात सर्वांची म ची परंपरा, असलेले सर्व जवळपास नाव होते, तर त्यामुळं माझं नाव माधवी सुद्धा ठेवण्यात आलं. इतकं मोठं नाव कसं घ्यायचं म्हणून काही जणांनी सोनी म्हणलं. जन्मपत्रिकेत तर काय मला कृपा आशीर्वाद प्राप्त नाही झाला का? माझं नाव धनादेवी आहे. पण हे सिद्ध करताना मला धन काय असतं, कष्ट कसे करावे लागतात, प्रयत्नांना कसं यशस्वी बनवावं लागतं, प्रत्येक जे घरामध्ये जे धन येतं तर त्याचा कसा उचित न्याय करावा लागतो, व्यवहार कसा करायचा, याचं ज्ञान मला तेव्हापासूनच प्राप्त झालं. एक अनुभव मला आयुष्यात आले. त्या अनुभवांनी मला इतकं सक्षम केलं की आज मी माहेश्वरी आहे. मला पण हे वाटायचं की अरे हे कसं आपल्या बाबतीत घडलं, इकडं नाटून तुला तिकडं नाटून, कोणत्याच मुलीच्या बाबतीत घडत नाही रे बाबा. सध्या विचार केला, कोणी योगेश्वरी देवीला जोगाई म्हणतं, योगाई म्हणतं, कोणी कुलस्वामीला तुळजाई म्हणतं, त्वरिता म्हणतं, कुणी येडाई म्हणतं, कुणी सटवाई म्हणतं, मानकेश्वरी देवीला, नशीब लिहिणारेला, कुणी कोल्हापूरची अंबाबाई म्हणतं महालक्ष्मीला. विविध नावं तिचे सुद्धा आहेत की तिने तिची प्रचिती कधी कमी केली का? तिच्या भक्तांसाठीचं प्रेम कधीही कमी केलं नाही. भक्त कोणी असो नसो, असुरांवर सुद्धा तिने दया केली. दया कशी केली देवी? आधी त्यांची नेत्र उघडणी केली की तुम्ही जे कर्म करणार आहात तर ते चुकीचे आहेत, तुम्ही आत्ताच सावध व्हा, चांगले कर्म करा, या मार्गावरून वेगळ्या मार्गावर चला. जर नाही ऐकलं तर मग कठोर शासन तर तिला करावंच लागेल. तर असं हळूहळू करत ती छोटीशी मुलगी देवी सती राज्यभर दुडदुड धावायची, इकडं पळत तिकडं पळत, कधी कुठं जायची कळायचंही नाही. एक बहीण इकडं शोध, एक बहीण तिकडं शोध, अरे भेटली, हा इथंच आहे. तिला चटकन कडेवर घ्यायचं कोणी ना कोणी. ती जेवायचीच नाही, रडायची जेवता मला जेवायचं. तिची आई खाऊ घालायचा प्रयत्न करायची, पण ती काय ऐकायचीच नाही. तिला कधी दक्षराजाने समजा बघितलं तर दक्षराज ओरडायचे ना, जेवणे घातलं का हिला, नाहीच ऐकत आहे. तर मग त्यांनी जर प्रमाणित झालं या सर्व गोष्टींना, ते स्वतः खाऊ घालायची की तिला.
सर्वसामान्य घरात सुद्धा असं होत असतं, कारण स्त्री कन्या जिथं असते तिथं असे प्रसंग तर येणारच झाले की अक्षराजपणे ती जेवल्याशिवाय आपण जेवणार नाही असा नियमच लावला त्यांनी. घरात एक कन्या असेल तर असं वातावरण असतं, सर्व कन्या असतील तर कसं होत असेल. आदित्य तर गेल्या होत्या त्यांच्या सासरी, पण बाकी सर्व मुली कोणी खेळायची, कोणी रुसायची, कोणी भांडायची. त्यांचे जे दासी होते ते त्यांची सेवा करायची, त्यांना यथोचित लक्ष द्यायचे ते त्यांच्याकडे. इतकं राजवैभव, एवढी मोठी संपन्नता असून सुद्धा प्रसूती देवी काही तिचा नित्य नियम सोडायची नाही. ती सुद्धा तितकीच तत्पर असायची जितके दक्षराज असायचे. ती आणि रोहिणीचं तर जोरदार भांडण चालू झालं. नाही, हे माझी वस्तू आहे, तू कस काय घेतली, नाही मला पाहिजे. एवढ्यात तिथे प्रसूती देवी आल्या. त्यांनी समजावून सांगितलं आणि दोघींचं भांडण सोडवलं. मी म्हणल्या की दिती बघा असंच भांडत होत्या, पण असं नाही करू ना. दिती बघा कसं वागू लागली, तिला अनुशासित करणं तर खूप कठीण गेलं. तुम्ही तर असं वागू नका ना, असं म्हणत रोहिणी आणि रेवतीची प्रसूती देवीने समजूत काढली. आता ह्या कन्यांमध्ये सर्व 27 नक्षत्र, दिती, आणखी सर्व अन्य मुली, इतक्या मुली होत्या. कोणी छान नटून थटून उभी राहायची, व्यवस्थित तयार व्हायची, कोणी एखादं चित्र रेखाटायची. कोणी चक्क देवी प्रसूतीला म्हणायची की मी आज तुमची पूजेमध्ये मदत करते. म्हणायची काय स्वयंपाक बनवायचा आहे, काय पदार्थ बनवायचे आहे मला सांगताल का, कसं बनवतात ना, मला शिकावं लागेल ना आता. कोणी दक्षराजांकडे जायची, म्हणायची की मला धनुर्विद्या शिकवा ना, मला नाही येत. कोणी संस्कृत श्लोक घेऊन जायची दक्षराजांकडे, विचारायची ह्याचा काय अर्थ होतो, मला थोडं समजावून सांगताल का. कधी कधी त्यांची भांडणं, त्यांची सर्व प्रसंग याचं वर्णन करत काही जणी कुजबुजायच्या. ती अशीच आहे, किती अहंकार आहे बघ तिला, तिने काय तिची वस्तू काही दिली नाही मला, किती घमंड तिला. तू पण किती जोर जोरात भांडत होती ग, मग असं भांडतात का. त्यावर सगळ्या जणी म्हणू लागल्या गप्प बसा, थोडं शांत राहा. एक जणी चक्क म्हणली इतके भांडण आणि इतका द्वेष कुठून आला आपल्यामध्ये. एक जणी म्हणे अगं आपले वडीलच कसे एकदम करारी. चक्क म्हणली हो शांत बसा, कोणी ऐकलं आणि आपल्या वडिलांना सांगितलं तर काय होईल, आपल्याला रागे भरतील ना सगळेजण, काय विचार करतील. सगळ्या जणी हसून एका ठिकाणी आपल्या आपल्या कक्षामध्ये जायच्या. अशा होत्या सर्व विलक्षण कन्या. निसर्ग नियमाने हे प्रमाणित आहे, सायंटिफिक रिझन्स पण आहे, जेनेटिक रिझन्स पण आहे, की आपले आई वडील जसे असतील त्यांचे स्वभाव, गुणधर्म आणि कार्यक्षमता, त्यांच्यातले कौशल्य, हे सर्व गुण आपल्यामध्ये सुद्धा येतात. की माझ्या आईकडून मी शिकले तर्कशास्त्र, अंकगणित शास्त्र, सर्व उचित प्रमाणे कसं शिकायचं. माझी आई मला चक्कर मारत होती लहानपणी, वायर असायचं मारायला, स्टिकली कुठली वायरचा तुकडा असायचा, सप मारायची. 5-7 वर्षाची पण होती मी. कस काय आला पाढा, चुकीचं आहे बरं काय, इतकं मारू. पण त्यांनी मारलं, वेळेवर मला शिकवलं. आज मी इंजिनियर आहे. 10th मध्ये मला 96 मार्क्स आहे. मॅथ्स वर मी योग्य प्रमाणे मी त्याच्यामध्ये शिकवू पण शकते. मी काही जणांना कधी जर कोणाची अडचण असेल तर शिकवलेलं पण आहे, असं काही नाही प्रॉब्लेम मला. एक कमतरता माझ्यात आहे, माझी आई ओरल कॅल्क्युलेशन्स जशी करते ना तितकं परफेक्टली तर मला नाही येत रे बाबा, म्हणून तर ती स्टोर ऑफिसर आहे. वडील पण BA LLB झालेले होते, त्यांना पण भाषेचं उचित ज्ञान होतं, म्हणून तर ते पत्रकार होते. राजकीय सभा,
राजकीय नेते पक्ष याचं योग्य काय चालू आहे याची त्यांना अचूक माहिती असायची। मोठ्या नेत्यांसोबत उठबस असायची। आईनी सांगितलं की चक्क गोपीनाथ मुंडे हे सुद्धा म्हणायचे की सुधाकर काय चालू आहे, कसे आहात, बरे आहे का। समाजामध्ये असं कोण व्यक्ती आहे इतक्या लायक त्यांनी माझ्या समोर येऊन हे सांगावं की आमचं इतकं उच्च स्थान आहे। हा धनवैभवाने नसल पण हा सन्मानाने तर आहे ना। ते जरी नसले ना तर माझ्या आई वडिलांचे एकत्रित आशीर्वाद माझ्या सदा सर्वदा सोबतच राहणार, कारण मी तितकी खंबीर आणि सक्षम आहे। जेनेटिकली सुद्धा आपल्या आई वडिलांचे सर्व गुण, आई वडिलांचेच नाही, आपण जिथे जिथे वावरतो, आपण जन्म होण्याआधी ज्या ज्या प्रसंगांना समोर जावं लागतं ते 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 सर्व गुण आपल्यामध्ये सुद्धा अवतरित होतात। इतकेच काय तर धार्मिक प्रसंग सुद्धा सांगते ना। मी जेव्हा होणार होते ना, माझी आई नगर प्रदक्षिणेमध्ये गेली होती। ती कधी दाराची चौकट सुद्धा लवकर ओलांडायची नाही, तिला मर्यादा होते ना। योगेश्वरी देवीचा म्हणजेच अंबेजोगाईची जी योगेश्वरी देवी आहे तिला जोगाई म्हणतात। तिची नगर प्रदक्षिणा सुरू झाली होती, दारापुढून मिरवणूक निघाली, माझी आई सुद्धा त्यामध्ये सम्मिलित झाली होती। काय तिचा आशीर्वाद नाही का माझ्यासाठी? तिने तिच्या अग्निपथासाठी मला आधीच तयार केलं होतं, हे मी नाही नाकारू शकत। मान्य सर्व स्त्री पुरुष यांना सर्व पद्धतीने खरं पण हे सायंटिफिक आणि धार्मिक दोन्ही रिझन्स लागू होतात। ते ज्ञान उघडणी करण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे। वैयक्तिकरित्या हे सांगते, काही लोक विचारतात ना असं का झालं तसं का झालं, माहित पडले ना त्यांना पण। कारण देवी सतीची कथा सांगतेय, सती म्हणजे सत्य, सत्य तर बोलच पाहिजे की। एके दिवशी सती तर गेली ना राजमहाली, राज्यसभेमध्ये गेली, तिला माहित नाही काय चालू आहे, तरी पण ती गेली वडिलांजवळ, म्हणली की तुम्ही मला न सांगता कसं काय आलं इकडं, मला ना करमत नाही आता। तिने असं म्हणल्यावर तिच्यावर राग न करता दक्ष राजाने तिला कडेवरती घेतले आणि राजसिंहासनावर समान स्थान देऊन बसवले, कारण ते तिला तितकं योग्य समजत होते। देवी सतीने सुद्धा सर्व धर्मशास्त्र ज्ञान प्राप्त करण्यापासून सर्व गृह कौशल्य शिकण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये योग्यता प्रमाणित केली होती। न्याय सभा चालू होती, एक प्रसंग घडत होता, उचित न्याय काय करावा याचा सर्व लोक विचार करत होते। तेव्हा देवी सतीमध्ये जसं श्लोक म्हणण्यासाठी, धर्माचरण करण्यासाठी जे शब्दोद्गार तिच्यामधून उत्पन्न होत होते त्याचं योग्य उच्चारण करताना जितके लोक तल्लीन होत होते तितकंच तिचा न्याय काय होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष असायचे। पहिल्यांदी तिने एक योग्य सल्ला दिला होता तिच्या वडिलांना, त्यांना पण कळून चुकले की हिला आता आपल्यासारखं सक्षम बनवावंच लागेल, कारण तिची आकलन शक्ती तितकी आहे। आता सर्वसामान्य ज्या मुली असतात माझ्यासारख्या, त्यांना पण असं म्हणण्यात येतं हा मुलींनी हे नाही करू, मुलींनी ते नाही करू। गावाकडे एखादी मुलगी वाढली असेल तर होत असतं। हा माझ्या बाबतीत पण असा प्रसंग घडला बरं का, असं नाही की देवाने मला कधी अनुचित केलं माझं म्हणून, नाही केलं। कराग्रे वसते लक्ष्मी हे जे स्तोत्र आहे ना ते म्हणावं असं माझं इच्छित होतं। एका मंदिरामध्ये आमच्या घराजवळच्या धार्मिक कार्य सुरू होते, मी तिथे गेले, तिथे सर्वांसमोर मी हे स्तोत्र म्हणलं। काही लोक म्हणत होते अरे मुलगी नको म्हणू, काही जणांनी हात मागं केलं, हात ना माझा थोडा मागं ओढण्याचा प्रयत्न केला। काही लोकांनी सांगितलं की नाही हिला बोलू द्या, ही काय बोलते हे कळू तरी द्या। तेव्हा जे मी श्लोक म्हणले ते माझ्या घरापर्यंत ऐकू आले। घरातल्या लोकांनी पण विचार केला अरे हा तर आपल्या घरातला रोजचा आवाज आहे, तिथं कसं पोचला। घरात कोणी रागवलं नाही, पण हा समजून सांगितलं इथं असं नाही, अडकलं तर असं करायला पाहिजे, असं बोललं पाहिजे, असं पण शिकवण्यात आलं।
त्यांना पण कळालं की हा ही क्षणात इथं ते क्षणात तिथं पण असते. राज्यसभेमध्ये पहिल्यांदाच घडलेल्या प्रसंगानंतर सर्व कन्या परत कुजबुजू लागल्या. अरे हा तरी लाडकी झाली. लाडकी आहे ना, आधीच तर वडील तिचा लाड करत. हा पण ती खरं पण तशी आहे ना, नाही ना करता येणार ना. आपण हिचाच लाड जास्त होतो बरं का, आपला नाही होत. ज्या कन्येला द्वेष भावनेने जन्म घ्यायला भाग पाडलं दक्ष राजाने, ती कन्या त्याच्यासाठी इतकी महत्वपूर्ण बनली की त्या राज्यसभेनंतर तिचं नाव दक्ष राजाच्या नावावरून दाक्षायणी ठेवण्यात आलं. तिच्याही नावात किती विविधता आली पण तिची महती काहीही कमी होत नाही. राज्यसभेत पहिल्यांदा आल्यावर असं योग्य शासन करू शकते तर तिला योग्य न्याय योग्य ज्ञान दिलं पाहिजे की नाही. म्हणून दक्षराज सर्व प्रयत्न करायचे, तिला उचित ज्ञान प्राप्ती होईल याचे ते सर्व प्रयत्न करायचे. कधी एखादं शास्त्र किंवा शस्त्र शिकवत्या वेळेस कठोरतेने ते तिला निर्देश करायचे. तेव्हा आईचं मन ते प्रसूती हे विचार करायची, लहान आहे खूप, ती खूप विचारपूर्वक सांगायची, म्हणायची ना कसं होणार, इतकं सगळं तिला एकदाच तरी करायला लावलं तर नाही, काही नाही होत, तिला आलं पाहिजे ना. दक्ष राजाने पण प्रखरतेने जे तिला उचित शासन करत होते, उचित तिला धर्माचरण आणि सर्व संस्कार देत होते, त्यांना सुद्धा कळत होतं की ही खूप लहान आहे. पण हा ते स्वतःमध्ये तिचं स्वरूप समजत होते, स्वतःचं प्रतिरूप समजत होते. म्हणून आपली मुलगी आपल्यापेक्षा पण जास्त सक्षम व्हावी हीच त्यांची इच्छा होती. मला तर अभ्यास करायची आवड म्हणून 2-2.5 वर्षातच म्हणून पाठवलं. मी आईला विचारायची, आई मी शाळेत कशी जायची, अशी रडत पडत जायची का. आजकाल इतके लेकरं रडतात. मी चांदमामाची शाळा आणखी चॅनल चालू केलं लहान लेकरांसाठी, त्याच्यात पण सांगते शाळेत जाताना प्रसन्नतेने जात, ज्ञानप्राप्तीसाठी जात आहात, चांगलं ग्रास्पिंग पॉवर तुमच्यामध्ये असलं पाहिजे, असं शिका, असं करा, असं नित्य दिनक्रम पाहिजे तुमचा, सगळं शिकवते. पण तरी रडतात काही लेकरं, मग कसं करावं. मी विचारायचे, मी पण रडत होते का. ती म्हणून तू तर उड्या मारत जायची शाळेमध्ये. आणि इतकंच नाही, शाळेमध्ये काय शिकवलं, कोणते बडबड गीत शिकवले, कोणती स्टोरी शिकवली, कोणती कथा शिकवली, सगळं येऊन सांगायची. कोणते श्लोक शिकवले, आई कसं शिकवलं, सगळं सांगायची तू. पण मॅथ्स शिकावं, आपल्या मुलीला मॅथ्स पण यावं, याकरता माझ्या आईने कधी कठोर शासन पण केलं. वायर घेऊन सगळे म्हणायचे नका मारू करू. मी पण ना रडायचे, कधी असं सोंग करायचे की मला नाही शिकायचं. मग अजून मार पडायचा. एकदा असंच माझ्या वडिलांच्या समोर गेले, त्यांनी डोळे पुसले माझे की काय झालं. सांगितलं असं मला पाडा नाहीये, असं मला असं म्हणतात की तुला बाकी सगळं येतं, इतकी बडबड करता येते, गोष्टी सांगता येतात, गाणे सांगता येतात, श्लोक सुद्धा म्हणता येतात, तुला हे का नाही येत. तेव्हा माझ्या वडिलांनी मला बेचा पाढा शिकवला. ते पाढा माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात पण आहे ना, त्यांचा आशीर्वाद सुरू. हे आहे त्याच्या मागचं उत्तर की हा, दुःखावर द्विगुणिततेने मात करा, आनंद द्विगुणित करा, कार्यक्षमता चौपट करा, आणि स्त्रीधर्माची म्हणजे कन्येची एक मर्यादा म्हणून तुमचं वागणं असं पाहिजे की 10 दिशांमध्ये तुमचं नाव गेलं पाहिजे. वडील मलाच नाही, आमची आत्याची मुलगी सुद्धा होती माझ्यासोबत, आम्ही दोघी एकत्र वाढलो. आमच्या दोघींना चांगले संस्कार द्यायचे, चांगलं वळण लावायचे. त्यांच्यामुळं आमच्यावर कधी कोणी तिरपी नजर टाकण्याचे प्रयत्न सुद्धा नाही केले. असे होते माझे वडील. त्यांच्यासोबत मी जायचे ना सारखं माग नाही मला पण यायचं त्यांच्या मागत गेले असते तर बरं झालं. काय माहिती, पण नाही जात आलं. का मागं ठेवलं ते पण नाही माहिती. मागं तुम्ही कधी राहायचे नाही, मग आता का मागं असं विचार वाटतं स्वतःला. पण हा, रस्त्यावर कसं चालतात
याचं उचित ज्ञान माझ्या वडिलांनी मला तेव्हा दिलं. त्यांचं ज्ञान मार्गदर्शन माझ्यासाठी अजून पण आहे. हा, कधी असं असू शकतं दैवगतीने सगळं आयुष्य, सगळे ज्योतिषी सुद्धा थकतात तुमच्याबद्दलचे जे भविष्यवाणी आहे ते सांगताबद्दल थकू शकतात. स्त्रीचं चरित्र, तिचं आयुष्य असंच असतं. सर्वसामान्य स्त्री सुद्धा अशी असू शकते. दैवगतीने जर माझे वडील काही कमी कालावधीसाठी माझ्यासोबत सहवासात होते, त्यांनी हे उचित ज्ञान दिलं ना मला की रस्त्यावर कसं चालायचं. ते खरं पण मला असं मारत होते ना, रस्त्यावर चालता चालता ते बघायचे नाही आजूबाजूला काय चाललं. पप्पा कशाला मारलं मला? अरे खाली बघून चालता येत नाही का? खड्डा आहे ना, तू पाय अडकायला तुझं पडली असती तर कसं झालं असतं? मी एडी छोटीशी पोरगी खाली बघून चालायची. अगं समोर बघ ना काय चालू आहे, गाडी आली आता काही झालं असतं तर. अगं बाजूला बघता येत नाही का तुला? वैतागून चक्क म्हणायची, पप्पा मी कुठं बघून सांगा, मला सांगा कसं बघून कसं चालू म्हणून. हा, पण आयुष्याच्या मार्गावर चलत्या वेळेस माझा पाऊल डगमगणार नाही ना याची मी संपूर्ण खात्री घेतली. मग माझ्या आयुष्यात कोणताही कठीण प्रसंग येईल त्यावर मात करण्याची शक्ती ना माझ्या वडिलांनी दिली. आणि माझ्यावर कोणतंही संकट आलं ना, सर्वात पहिले माझे वडील माझ्या पाठीशी होते. असे असतात आई वडिलांचे संस्कार. आणि असा असतो आपला जन्म त्या कुळामध्ये. दुःख झालं म्हणून काही रडत बसायसारखं नसतं, अभिमान करायसारखं असतं. काही चांगल्या गोष्टी पण घडतात ना आयुष्यात, मग त्या सगळ्यांना कळायला नको का? सांगायचं अभिमानाने, हा आमचं घर असं आहे, आमचं असं होतं. हा होतं ना, हा होतं, पण अजून काय आमच्याकडं काय कमी आहे का? सगळं चांगलं आहे, आमचे संस्कार चांगले, कर्म चांगले, सगळं चांगलंच होणार. तुम्ही कशाला चिंता करता? असं म्हणण्याची हिंमत पाहिजे. देवी सती सुद्धा तिच्या बाल्यावस्थेत, तरुणावस्थेत, इवन शिवाची पत्नी होण्याच्या अवस्थेत सुद्धा, त्याच्या आधीपर्यंत सुद्धा ती दक्षराजाचा इतका सन्मान करायची की त्यांच्याबद्दल एक अपशब्द सुद्धा तिची ऐकण्याची क्षमता नव्हती. आई वडिलांबद्दल प्रत्येक मुलीमध्ये इतकं सत्य प्रेम असणं खूप गरजेचं आहे. पण ही छोटीशी कन्याच राहिली का? नाही ना, किशोरी अवस्थेत आली. सर्व महिला एकत्र आल्या. त्या छोट्या सतीला समजावून सांगू लागल्या की आता तू मोठी होणार आहे, तू असं नाही असं वागलं पाहिजे, तू आधीच कोणाचं ऐकत नाही. कसं व्हायचं? एकतर तुझी सहनशक्ती इतकी कमी, कसं व्हायचं? स्त्रीनी सहनशक्ती असलं पाहिजे. म्हणायची कधी कधी, आई तुम्ही जितकं सहन करताना सहनशक्तीची परिसीमा होती. कधी कधी तुम्ही रडता, मग कसं व्हायचं? मला दुःख होतं पण तुम्ही काही व्यक्त करत नाही. मी बघा कशी व्यक्त करते. मला थोडं जरी काही कमी पडलं ना, सरळ माझ्या वडिलांना सांगत असते. माझ्या आई वडिलांनी मला इतकी चांगली संस्कार दिले, इतकं सगळं ज्ञान दिलं, सगळं झालं. माझ्या आईला पण मी काल परवाच सहनशक्ती काय राहते ना हे टेक्निकली प्रूफ दिलं तिला दिलं, तुम्हाला सर्वांना देते. सहनशक्ती म्हणून स्त्री काय सहन करा, रोज रडा, दिवस गोल्यापासून रडा आणि निजेपर्यंत पण रडाच. हेच आहे का तुमची सहनशक्ती? दिवसभर मर करत सगळं काम करा, सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवा, सगळे जण पसारे घालतात, तुम्ही एकटे आवडणार आहे का? सगळ्यांना काम नाही. स्वयंअनुशासित सर्वजण कधी होणार? आता म्हणा इतकं कठोर बोलती, सत्य बोलता बोलता. हा, पण हे सत्य आहे. आजकालची जी टेक्निक्स आहे, आजकालची जे मॉडर्न लाईफस्टाईल आहे ना, त्याच्यात मध्ये सुद्धा शिकवतात की स्वयंप्रेरित, स्वयं अनुशासित कसं असायचं. हा नियम सर्व स्त्री पुरुषांना, सर्व लोकांना लागू होतो. मटेरियल कॅपॅसिटी आणि एखादं इक्विपमेंट असेल तर त्याची सस्टेनेबल पॉवर किंवा एखाद्या मेटलची सस्टेनेबल पॉवर, सर्व गोष्टींचं अधिक ते जे आहे वस्तू किंवा जे ऑब्जेक्ट आहे त्याचं टेक्निकली सस्टेनेबल कॅपॅसिटी चेक करण्यात येते, म्हणजे सहनशक्ती. हा, काही वस्तूंची कमी असू शकते, काही वस्तूंची जास्त असू शकते. म्हणजे काय त्याला फेकण्यात येतं का काय?
का त्याला सहनच करा, ब्रेकेबल झालं असं नसतं. त्याला पण उचित पद्धतीने वापरण्यात येते ना. मग तुम्ही तर स्त्री आहात, मग सहनशक्तीचं स्वरूप म्हणून काय रोज रडत बसणार, रोज तुमचे केस कोणी ओढेल, कोणी तुम्हाला मारेल हे सहन करण्यासाठी का काय तुम्ही? आता तुम्ही म्हणाल असं म्हणली, हो म्हणते, कारण देवीची पण सहनशक्तीची एक लिमिट होती. म्हणून तर महिषासुरासारखे राक्षस त्यांचं वध तर झालं ना. म्हणून तुम्ही आम्ही जगतोय तरी ना. म्हणून सहनशक्तीची पण एक परिसीमा असली पाहिजे. जरी निसर्ग चक्राने आपल्याला काही क्षमता आपल्याला त्याची कमी करता येते असं होत नाही, सहन करावं लागतं काही गोष्टींना. पण हा, काही गोष्टी आपण जर आपण त्याचा उचित प्रकारे स्वीकार करायचा प्रयत्न केला तर आपण सहन करू शकतो ना. असं नाही की नाही सहन करू शकत. देवी सतीच्या बाबतीत सुद्धा सर्व निसर्ग चक्राचे नियम लागू झाले. काय कौतुक करावं काय नाही, सर्व लाडक्या वस्तू तिच्या समोर हजर करण्यात आल्या. एकाहून एक उचित वस्त्र आभूषण तिच्या समोर प्रस्तुत करण्यात आले. तिला कोणतं फळ पाहिजे असं कोणतं फळ नव्हतं राज्यामध्ये जे तिच्या समोर हजर होतं. सर्व लोकांनी उचितपणे तिचा सत्कार समारंभ केला, तिला शुभ आशीर्वाद दिले. सती देवीने देवी सतीची कानउघडणी केली की तू कधी कधी जेवत नाही. दक्षराजांची म्हणजे तुझ्या वडिलांची वाट बघत असते, ते कामात असतात, तर मग कसं होणार? ते तितके सक्षम आहे, ते कर्तव्य दक्ष आहे म्हणून एखाद्या वेळेस त्यांच्याकडून राहून जातं. पण तू तसं नको करत जाऊ ना. तू जर असं केली तर तू आधीच इतकी नाजूक आहे, पण आता जर असं केलं तर मग तुझी तब्येत बिघडली तर काय करायचं? म्हणून तिला सर्व स्त्रियांनी उचित आहार कसा असतो हे समजावून सांगितलं. देवी सती सुद्धा सर्व नियमांचं पालन करायची. कुटुंबामध्ये जे संस्कार देण्यात आले होते त्या सर्व संस्कारांचा ती सन्मान करायची. आता मी हे का सांगितलं तर आपला जो भारत देश आहे तो इतका महान आहे की हे जे मॉडर्न टेक्निक्स आहे ना त्यांना काही काळा आधीच मागे टाकलं होतं. आपल्या जे संस्कार आहेत धर्मशास्त्रांमध्ये त्यामध्ये सुद्धा सांगतात की एखाद्या मुलीला तिच्या स्त्री वळणावरती निसर्ग चक्र प्राप्त झाले तर तिला योग्य प्रकारे आहार करण्याची, आराम करण्याची सर्व नियम तिला समजावून सांगण्यात येतात. आणि असं नाही की तिला असं झालं म्हणून तिचा अपमान करण्यात, असं नाहीये. उलटच पद्धती आपल्याकडे काही काही लोकांकडे. आजही काही स्टेट्स मध्ये उचित सन्मान सोहळा करण्यात येतो. जसं काय एखादा विवाह कार्य आहे, इतक्या कोड कौतुकाने त्या मुलीचं सर्व यथोचित स्वागत करण्यात येतं. तिच्या आवडत्या सर्व वस्तू तिच्या समोर आणण्यात येतात. स्त्री जन्म म्हणून, कन्या म्हणून इतकं न करण्यात येतं. पुढे जी कन्या घरात वावरते तिचा सर्व योग्य तो परी आदर केला पाहिजे ना. तिच्या हातात काही नसतं या निसर्ग चक्रांच्या नियमांचं पालन करण्यात किंवा त्या वळणावरती जाताना, पण तिचा योग्य तो सन्मान करणं गरजेचं आहे. तिला व्यवस्थितपणे वळण लावणं गरजेचं आहे, चांगले संस्कार देणं गरजेचं आहे. हा, थोडी मोठी झाली म्हणून तिला धार्मिक ज्ञान सुद्धा देणं गरजेचं आहे. उचित तंत्रज्ञान जे तिच्या उचित असेल, तिचे गुणकौशल्य, तिला जे जे आवडतं त्या प्रकारे तिचं शिक्षण करण्यात येणं गरजेचं आहे. हा, स्त्री म्हणून पहिलं वळण म्हणून तिला कोणत्याही कमतरता भासणार नाही याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तिच्या इच्छा आकांक्षांचा पुरवठा केला पाहिजे, कारण ते एक घर माहेर म्हणून एक आठवणी जपत असतात. आपण हक्काने ज्या वस्तू मागतो ना ते म्हणजे माहेर असतं. आणि माहेर काय असतं हे कळू लागण्याची हे पहिली लक्षण असतात. म्हणून तर कन्येचं रूपांतर तरुणी युवतीमध्ये होत असतं. असंच कालगती दक्षराजाच्या घरी सुद्धा प्रखरतेने
तीव्रतेने वेग घेत होती. आता ही कालगती, दैवगती त्याला कोणत्या दिशेने नेते हे तर जाणून घेणं खूप अशक्य आहे. खूपच समजून घेणं अवघड आहे. पाहूया नेक्स्ट एपिसोड मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.